तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीच्या आणि आताच्या घडीच्या काय महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत। उदाहरणार्थ नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार, कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असणार, जीआर तर आला पण नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणाला कधीपासून सुरुवात होणार, त्याच सोबत नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आणि केवायसी संबंधी काय नवीन अपडेट आलेली आहे समोर सविस्तरपणे व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वात महत्त्वाचा विषय आहे लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार। जीआर येऊन 2 दिवस झाले पण वितरणासंदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरवरून जी माहिती नेहमी देत असते ती माहिती दिलेली नाही आणि वितरणाला अजूनपर्यंत सुरुवात सुद्धा झालेली नाही। अगोदरच नोव्हेंबरचा हप्ता मिळाला फार उशीर झाला, जीआर यायला फार उशीर झाला, त्यात अजून विलंब होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रचंड आता नाराजी दिसत आहे आणि लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। पण त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या महिलांची केवायसी झालेली नसेल त्या महिलांनी केवायसी करून घ्यायची आहे। केवायसी मध्ये एडिटचं ऑप्शन आलेलं आहे, तुम्ही आता तुमचा फॉर्म एडिट करू शकता। तुमच्या जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता। ज्या महिलांना वडील नाही, पती नाही, त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही तुमची केवायसी आता यशस्वीरित्या पूर्ण करू शकता। तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल वरून सुद्धा करू शकता आणि कोणा दुसऱ्याकडून सुद्धा करून घेऊ शकता। आणि ज्या महिलांचा वडील नाही, पती नाही, त्यांनी आपले डॉक्युमेंट आता 31 तारखेच्या अगोदर अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्यायचे आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे। आता केवायसी मुळे कोणतीही लाडकी बहीण अपात्र राहणार नाही। त्या वेबसाईट मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि ज्या महिलांची केवायसी राहिलेली असेल त्यांनी नक्कीच केवायसी करून घेणे गरजेचे आहे। 31 डिसेंबरच्या नंतर ती साईट बंद होणार आहे आणि तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कायमचा बंद होईल। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसीची गरज आहे का, कोण महिला नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नसणार आहे। केवायसी ही डिसेंबर महिन्यासाठी अनिवार्य आहे। डिसेंबर महिन्याच्या 31 तारखेपर्यंत जर तुम्ही केवायसी कंप्लीट केलेली नसेल तर डिसेंबरचा हप्ता हा तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे सध्या तरी तुम्हाला केवायसीची गरज नाही। पण ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता, तुम्हाला 16वा हप्ता मिळाला होता का, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। आपलं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही। ज्या महिलांना 16वा हप्ता मिळाला होता, ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता, त्या सर्वच महिला आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। मग आता नोव्हेंबरचा हप्ता मिळणार कधी, सर्वात महत्त्वाचा प्रश्न। लाडक्या ताई, ज्या दिवसापासून जीआर आला त्यावेळेसपासून लाडक्या ताई रोज प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट मध्ये विचारत आहे की जीआर आला पण हप्ता कधी येणार। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, काल राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या ट्विटरवरून ट्विट करून तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वितरणासंदर्भात घोषणा करतील अशी अपेक्षा होती, पण काल काही घोषणा करण्यात आलेली नाही। त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असू शकतात, पण आज संध्याकाळपर्यंत तरी तुम्हाला या संदर्भात खुशखबरी येणार आहे आणि 15 तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैशाचं वितरण होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका। ज्या महिला पात्र असतील त्या सर्व पात्र महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता हा लवकरच आता वितरित केला जाणार आहे। या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल, नवीन माहिती येईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ। जय महाराष्ट्र।